ठरलं तर मग मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये एक जबरदस्त ट्विस्ट आपण पाहणार आहोत. सायली मधुभाऊंच्या घातलेल्या अटीमुळे अर्जुनला सोडून कायमचं कोल्हापूरला निघालेली असते. परंतु नेमकं स्टँडवरती अर्जुन वेळेत पोहोचून सायलीला आपल्या प्रेमाची कबुली देणार असतो. परंतु मधुभाऊंची आज्ञा न मोडता सायली अर्जुनकडे पाठ फिरवते आणि तशीच ती निघून जाते. आता त्या धक्क्याने अर्जुन पूर्णपणे कोसळलेला असतो. घरी परत येताच धक्का सहन न झाल्याने अर्जुन सायली सायली अशी हाक मारतच बेशुद्ध होतो. त्याच वेळेस सायलीवरचं जीवापाड प्रेम करत असणाऱ्या अर्जुनचं प्रेम खरं आहे हे सुभेदारांच्या लक्षात येत त्यांचे झटक्यात डोळे उघडणार असतात व अर्जुनने सायलीवरच्या प्रेमाची कबुली दिल्याचं सत्य मधुभाऊंना समजता क्षणी त्या दोघांचं एकमेकांवरचं असलेलं प्रेम खरं आहे हे लक्षात येत मधुभाऊ देखील आता सायलीला परत बोलावून घेणार असतात. परंतु आता सायली जरी परत आली तरी सुभेदार परिवार तिला स्वीकारेल का आणि सायली परत येता क्षणी बेशुद्ध असलेला अर्जुन शुद्धीवरती कसा येईल ते आपण या व्हिडिओत पाहणार आहोत. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. सायलीबद्दल अपशब्द बोलणाऱ्या जोशी वकिलाला अर्जुनने फोडून काढलेला असतो. परंतु ऐनवेळी तिथे मधुभाऊ येतात आणि मधुभाऊंचा पुन्हा अर्जुनच्या बाबतीत एक वेगळाच गैरसमज होतो आणि म्हणूनच चिडलेल्या मधुभाऊंनी आता तिथे एक खूप मोठा निर्णय घेतलेला असतो. कारण ज्यावेळी मधुभाऊ घरी परत आलेले असतात त्याच वेळेस सायली नेमकं अर्जुनबद्दलच बोलत असते आणि कुसुमताई देखील तिथे सायलीला सांगते, तुमचं एकमेकांवरचं प्रेम खरं आहे आणि देवही हे नातं तोडू शकत नाही. मला खात्री आहे सायली की तुला भेटण्यासाठी अर्जुन पुन्हा पुन्हा इथे येईल. तेव्हा हा विश्वास तर कुसुमला असतो. परंतु मधुभाऊ तिथे आता खूप मोठा निर्णय घेतात. मधुभाऊंनी संगीताला फोन करून सायली त्यांच्याकडे येत असल्याचं सांगितलेलं असतं. आता सायली एक चकारही शब्द तोंडातून न काढता मधुभाऊंच्या आज्ञेचं पालन करते. कारण सायली मनोमन विचार करत असते की गेले कित्येक दिवस फक्त सायलीमुळे मधुभाऊंना जास्तीत जास्त त्रास झाला आहे. ते तिच्यामुळे दुखावले गेले आहेत आणि तिला आणखीन त्यांना त्रास द्यायचा नसतो. आता बोलून मतभेद वाढवण्यापेक्षा सायली निमूटपणे आपली बॅग भरायला घेते. परंतु कुसुमताईला मात्र हे सगळं पटत नसतं आणि म्हणूनच कुसुमताई आता सूत्र हलवते. आता सायली स्वतःहून तर मधुभाऊंना विरोध करत नाही म्हणून कुसुमताई मधुभाऊंजवळ जाते आणि मधुभाऊंना विचारते की तुम्ही असं का वागताय मधुभाऊ? तुम्हाला कळतं आहे ना की सायलीचं अर्जुनवरचं प्रेम खरं आहे, ते तुम्ही समजून का घेत नाही आहात? तेव्हा मधुभाऊ म्हणतात की कुसुम, या प्रश्नाचं उत्तर मी कालच दिलं आहे. तो अर्जुन सुभेदार माझ्या सायलीच्या भावनांशी खेळला. त्याने फक्त तिचा वापर करून घेतला. मला जर हे समजलं असतं की त्या अर्जुन सुभेदाराचं सायलीवरचं असणारं प्रेम खरं आहे, त्यांचं झालेलं लग्न हे देखील खरं होतं, ते फक्त स्वार्थासाठी केलेलं कॉन्ट्रॅक्ट नव्हतं, हे कळालं असतं ना तर मी स्वतः पुढाकार घेऊन सायलीला अर्जुनपाशी सोडून आलो असतो. परंतु अर्जुन सुभेदार एवढावला सायलीला भेटायला आला. त्याने एकदाही तिच्यावरचं असणारं प्रेम कबूल केलं नाही आणि सायलीला होणारा त्रास मला आता बघवत नाही आहे. तेव्हा कुसुमताई म्हणते की मधुभाऊ, तुम्हाला कळत कसं नाही आहे? अर्जुन सायलीच्या खोल मनापर्यंत रुजला आहे. तुम्ही सायलीला इथून घालवून द्याल परंतु सायलीच्या मनात असलेल्या अर्जुनला कुठे पाठवाल? तेव्हा मधुभाऊ म्हणतात की मला ते काही माहीत नाही आहे कुसुम, मी जो निर्णय घेतलाय तो अंतिम आहे. तेव्हा कुसुम विचारते की बरं ठीक आहे, मला फक्त एका प्रश्नाचं उत्तर द्या की तुम्ही सायलीला परत कधी घेऊन येणार? चिडलेले मधुभाऊ तिथे कुसुमला सरळ सरळ सांगून टाकतात की कधीच नाही. तेव्हा कुसुमला आता मोठा धक्का बसतो. मधुभाऊ तर सायली अर्जुनची ताटातूट करतायत, ते त्यांच्या नात्यात दुरावा आणतायत. मधुभाऊ अशी चूक कशी काय करू शकतात? हा खूप मोठा प्रश्न कुसुमला पडलेला असतो. सायलीचं अर्जुनवरचं असणारं तर प्रेम खरं आहे परंतु सायलीला अर्जुनपासून दूर जाऊ द्यायचं नसतं कुसुमला. म्हणूनच मधुभाऊंच्या नकळतपणे गुपचूप कुसुमताई अर्जुनला फोन करते. इकडे अर्जुनही खूप हर्ट झालेला असतो. अर्जुनला झोप येत नसते. सायलीच्या आठवणींमध्ये व्याकुळ होत तो पुन्हा रडायला लागतो. इतक्यातच कुसुमचा त्याला फोन जातो. आता एवढ्या उशिरा कुसुमताईने फोन का केला असावा? तिथे सगळं ठीक असेल ना? मिसेस सायली ठीक तर असतील ना? असे अनेक प्रश्न डोक्यात ठेवत अर्जुन पटकन फोन रिसीव करतो
आणि घाबरलेला अर्जुन विचारतो की काय झालं कुसुमताई, तिथे सगळं ठीक आहे का? असं अर्जुन विचारता क्षणी कुसुम म्हणते की नाही अर्जुन, तुला आता लवकरात लवकर काहीतरी निर्णय घ्यावा लागेल. अर्जुन विचारतो की नक्की काय झालं आहे, हे बघा सगळं स्पष्टपणे सांगा. त्यावरती कुसुम म्हणते की मधुभाऊ सायलीला कायमचं कोल्हापूरला पाठवतायत. तेव्हा अर्जुनला मोठा धक्का बसतो. अर्जुन म्हणतो की काय, आणि मिसेस सायली काहीच बोलले नाहीत? त्यावरती कुसुम म्हणते की तुम्हाला सायलीचा स्वभाव माहिती आहे ना, मधुभाऊनी तिला शपथ घातली आहे. मधुभाऊ सायलीला तुम्हाला भेटूही देणार नाही आहेत, आणि त्यातून सायलीकडून तिचा फोनही त्यांनी काढून घेतलाय. मग सायली तुमच्यापर्यंत हे सगळं कसं पोहोचवणार होती? मला त्या पोरीची हालत आता बघवत नाही आहे. तुम्हाला काहीतरी निर्णय घ्यावा लागेल, असं कुसुमताई तिथे अर्जुनला सल्ला देते. अर्जुन म्हणतो की नाही, मी माझ्या सायलीला माझ्यापासून दूर नाही जाऊ देणार. मी काहीही करेन, हवं असेल तर मी मधुभाऊंना समजावेन. तेव्हा कुसुमताई अर्जुनला म्हणते की त्याचा काही उपयोग होणार नाही आहे अर्जुन. हे बघा, मधुभाऊंचं हेच म्हणणं आहे की सायलीचं फक्त तुमच्यावरती प्रेम आहे, परंतु तुमचं सायलीवरती प्रेम आहे की नाही हे अजून कोणालाच माहिती नाही आहे. त्यामुळे मधुभाऊंनी हे असा वेडावाकडा निर्णय घेतला आहे. जर त्यांना हे सगळं कळलं आणि तुमचं सायलीवरचं असणारं प्रेम खरं हे जर समजलं, तर मधुभाऊ स्वतः तुमचं दोघांचं असलेलं नातंही मान्य करतील. त्यावरती अर्जुन आता खूप विचार करतो आणि त्यानंतर अर्जुन कुसुमकडे ही माहिती काढून घेतो की नक्की सायली कोणत्या बसने जाणार आहे. तेव्हा कुसुमताई सगळी काही अर्जुनला माहिती देते. हे सगळं अर्जुन चैतन्याला सांगतो. अर्जुन अख्खी रात्र झोपतच नाही, तो सतत सायलीचा विचार करतो. चैतन्य देखील तिथे अर्जुनला एकच सल्ला देतो की आता आर या पार, तुला सायली वहिनींवरच्या प्रेमाची कबुली द्यावी लागेल, मग ती अख्ख्या जगासमोर का असेना. त्यावरती अर्जुन आता पक्का निर्णय घेतो आणि त्यानंतर दुसऱ्या दिवशी अर्जुन चैतन्यासोबत स्टँडवरती धाव घेतो. अर्जुन तिथे इकडे तिकडे सैरा वैरा इकडे तिकडे फिरत असतो, परंतु त्याला सायली कुठेही नजरेस पडत नाही. चैतन्य तिथे अर्जुनला म्हणतो की कदाचित आपण सर्वच बस चेक करायला हव्या आहेत. मधुभाऊंचं काही सांगता येणार नाही. आपल्यापर्यंत कुसुमताईने बातमी पोचवली आहे हे जर त्यांना कळालं असेल तर ते मुद्दाम सायली वहिनींना एका वेगळ्याच मार्गाने पाठवतील. तेव्हा अर्जुन म्हणतो की हो, आणि त्यानंतर दोघेही पुन्हा स्टँडवरच्या असणाऱ्या सर्व बसेस चेक करत असतात. परंतु प्रत्येक बस चेक करत बसण्यात अर्जुनला वाटतं की उशीर होईल. इकडे तोपर्यंत कुसुमसोबत सायलीही तिथे आलेली असते आणि सायली पूर्णपणे अर्जुनच्या आठवणींमध्येच हरवून जाते. सुभेदारांच्या घरात तिने घालवलेला प्रत्येक क्षण, कल्पनासोबतचं ते बोलणं असू दे, पूर्णाईंची केलेली सेवा असू दे, सायलीला अर्जुनसोबत लग्न करून त्या घरात गेल्यापासून ते सायलीला कॉन्ट्रॅक्ट मॅरेजचं सत्य समजल्यापर्यंत, तेथून कल्पनाने बाहेर काढलं, ते सगळे प्रसंग आठवत असतात. त्याच आठवणींमध्ये व्याकुळ होत सायली अगदी सुन्न झालेली असते. तिची झालेली अवस्था, तिला होणारा त्रास कुसुमला पाहवत नसतो. कुसुम इकडे तिकडे अर्जुनला शोधत असते. तिला वाटतं की कदाचित माहिती दिल्याप्रमाणे अर्जुन आला असावा, परंतु कुसुमच्या नजरेसही अर्जुन कुठेच दिसत नसतो तिला. त्यानंतर सायलीची बसही आलेली असते. इतक्यातच त्याच बसची नेमकी अनाउन्समेंट चालू असते. तेव्हा वकिली बुद्धीच्या अर्जुनला पुढे नक्की काय करायचं आहे हे लक्षात येतं. अर्जुन पटकन जाऊन आतमध्ये त्यांना रिक्वेस्ट करतो आणि त्यानंतर त्यांनी बोलण्यासाठी संधी देता क्षणी ज्यावेळी सायली नेमकी अर्जुनच्या समोरूनच बसकडे निघालेली असते, त्याच वेळेस अर्जुन माईकमध्ये मिसेस सायली अशी हाक मारतो. तेव्हा सायली कुसुम दोघेही थांबतात. अर्जुनचा आवाज ऐकता क्षणी सायली अगदी आनंदाने वेडीपिशी झालेली असते, परंतु सायली वळून अर्जुनकडे एकदाही पाहत नाही, कारण मधुभाऊंना तिने तसं वचन दिलेलं असतं. कुसुम मात्र खूप खुश होते की अर्जुन वेळेवरती इथे पोहोचला आहे. अर्जुन तिथे आता माईकमध्ये सर्वांच्या समोर सायलीवरच्या असणाऱ्या प्रेमाची कबुली देतो आणि तिला हेही सांगतो की तुम्ही माझ्या आयुष्यातून दूर जाल तर माझा श्वासही संपेल. हे सगळं सायली ऐकत असते. सायलीच्या हातून बॅगही खालती पडते, परंतु दुसऱ्या क्षणी सायलीला मधुभाऊंचं वचन आठवतं. मधुभाऊंनी सायलीला सक्त ताकीद दिलेली असते की अर्जुनशी भेटण्याचा जर तू प्रयत्न केला किंवा तो जरी तुझ्या समोर आला तरी देखील या बापाचं मेलेलं तोंड बघशील. आणि सायली तिथे आता गुपचूपपणे आपली बॅग उचलते. तेव्हा कुसुम म्हणते की सायली हे काय करतेस तू?
अगं अर्जुनने तुझ्यावरच्या असणाऱ्या प्रेमाची कबुली दिली. तूच मला सांगितलं होतंस ना की त्याच्या मनात असलेलं प्रेम तो नक्की तुझ्यासमोर व्यक्त करून दाखवेन. अगं सायली, तुला कळतं आहे का? आज त्याने अख्ख्या जगासमोर तुझ्यावरच्या प्रेमाची कबुली दिली आहे आणि तू असा वेडावाकडा निर्णय का घेते आहेस? मला माहिती आहे की मधुभाऊंची आज्ञा मोडणं तुला शक्य नाही आहे, परंतु मी तुला सांगते आहे सायली, तू अर्जुनसोबत जा. मधुभाऊ तुमचं असणारं प्रेम समजून घेतील. तेव्हा सायली म्हणते की नाही कुसुमताई, मधुभाऊंना मी आजपर्यंत खूप दुखावलं आहे, परंतु आत्ता शक्य नाही आहे. तेव्हा अर्जुन सायलीच्या पाठीमागून आलेलाच असतो. अर्जुन सायलीला हाक मारतो. पुन्हा सायलीची पावलं आता जड होतात. अर्जुन चक्क सायलीच्या पाठीमागेच गुडघ्यावरती बसतो आणि अर्जुनने सायलीसाठी जी स्वतः डायमंड रिंग खरेदी केलेली असते ती पुढे करत अर्जुन सायलीला म्हणतो की हो मिसेस सायली, मीही तुमच्यावरती तितकंच प्रेम करतो आणि हे मी त्या दिवशी कॅफेत तुमच्यासमोर सांगणारच होतो, परंतु पुढे जे काही घडलं त्याबद्दल मला आता काहीच बोलायचं नाही आहे. प्लीज मिसेस सायली, मला सोडून जाऊ नका, असं म्हणत अर्जुन तिथे आता सायलीच्या समोर तिला रिक्वेस्ट करत असतो. परंतु सायली एकदाही फिरून त्याच्याकडे पाहत नाही. तेव्हा चैतन्य म्हणतो की काय झालं आहे सायली वहिनी? अहो अर्जुन तुमच्यावरती एवढं प्रेम करतो हे कळून देखील तुम्ही आता येथून जाण्याचा निर्णय घेणार आहात का? तेव्हा सायली आता तेथून पुढे जायला लागते. अर्जुनला आता कळतच नसतं की सायली अशी का वागते. अर्जुन कुसुमताईला म्हणतो की कुसुमताई प्लीज तुम्ही देखील समजावा ना, मिसेस सायली असं का करतायत? का ते मला सोडून जात आहेत? हे बघा मिसेस सायली, माझं काही चुकलं असेल तर प्लीज मला सांगा, परंतु असं तडकाफडकी निर्णय नका घेऊ. तेव्हा सायली अगदी कठोर झालेली असते. ती अर्जुनच्या समोर निर्दयी असल्यासारखं वागते. कुसुमला सायली म्हणते की चल कुसुमताई, मधुभाऊंची आज्ञा मला मोडता येणार नाहीये. तेव्हा अर्जुनच्या डोक्यात ट्यूब पेटते. अर्जुन सायलीला समजावतो की मिसेस सायली प्लीज जाऊ नका. हे बघा आपण मधुभाऊंकडे जाऊयात. मी त्यांना समजावतो माझं तुमच्यावरचं असणारं प्रेम खरं आहे आणि आपण केलेलं लग्न देखील खरं आहे, हे मी त्यांना प्रूव्हही करून दाखवतो, परंतु प्लीज मला सोडून जाऊ नका. अर्जुन तिथे सायलीच्या समोर खूप रिक्वेस्ट करतो, परंतु सायली एकदाही अर्जुनच्या विनंतीला दाद देत नाही. तिला आठवत असते ते फक्त मधुभाऊंचे दिलेलं वचन आणि म्हणूनच सायली कुसुमसोबत तशीच निघून जाते. परंतु ज्यावेळी बसमध्ये सायली जाते, बस जात असताना सायली आता खूप रडायला लागते. कुसुम सायलीवरती चिडते. तिला ती जाब विचारते की सायली तुला नक्की झालंय तरी काय? काल मधुभाऊ तुला कोल्हापूरला जा असं सांगितल्या क्षणी तू बॅग पॅक केली आणि लगेचच निघालीस आणि आज आज अर्जुनने येऊन तुझ्यावरच्या प्रेमाची कबुलीही दिली होती सायली. मग तू त्याच्याशी अशी का वागते आहेस? काय एवढी कठोर झाली आहेस? हे बघ सायली, आता तू मधुभाऊंचा विचार करू नकोस. हवं तर मधुभाऊंना मी समजावते, परंतु प्लीज अर्जुनने प्रेमाची कबुली दिली आहे, त्याच्या प्रेमाचा स्वीकार कर. तेव्हा सायली म्हणते की कुसुमताई, तुला असं वाटतंय का हे सगळं मी मुद्दाम करते आहे, परंतु मला आता मधुभाऊंना दुखवायचं नाही आहे आणि प्लीज माझ्यासाठी हा विषय इथेच बंद झाला, असं म्हणत सायली आता गप्पच होते. परंतु सायली मनातून अगदी तुटून गेलेली असते. मनोमन विचार करते की मला माहिती होतं अर्जुन सर, तुम्ही देखील माझ्यावरती तितकंच प्रेम करता आणि त्या दिवशी कॅफेमध्ये आईंचा फोन जरा उशिरा आला असता तर तुम्ही ते प्रेम त्याच दिवशी व्यक्त केलं असतं, परंतु आज आज तुम्ही अख्ख्या जगासमोर माझ्यावरच्या असणाऱ्या प्रेमाची कबुली दिली. त्या क्षणी मला किती आनंद झाला होता मी तुम्हाला नाही सांगू शकत. परंतु दुसरीकडे माझं मुलीचंही कर्तव्य आहे जे की मला बजावावं लागणारच आहे. तुम्हाला वाटत असेल की मी तुमचं प्रेम स्वीकारलं नाही आहे, मी तुमच्याशी काहीही न बोलता तेथून निघून आले, परंतु मी मधुभाऊंच्या वचनात अडकले आहे. तुम्ही प्लीज मला समजून घ्याल, मला माफ करा अर्जुन सर, असं म्हणत सायली पुन्हा रडायला लागते. अर्जुन आता पुरता कोलमडून गेलेला असतो, अगदी तुटून गेलेला असतो. अर्जुनला कळतच नसतं की हे नक्की त्याच्या आयुष्यात चाललंय तरी काय. अख्ख्या जगासमोर सायलीवरच्या प्रेमाची कबुली देऊन देखील सायलीने त्याचं प्रेम स्वीकारलंच नाही. उलट त्याच्याशी काहीही न बोलता, त्याच्याकडे एकदाही डुंकून न बघता तशीच ती निघून कशी काय जाऊ शकते? अर्जुनला या एका प्रश्नाचं उत्तरच मिळत नसतं. चैतन्य अर्जुनला कसाबसा तरी सावरतो, त्याला समजावण्याचा प्रयत्न करतो. तेव्हा अर्जुन आता रडतच चैतन्याला म्हणतो की चैतन्य, हे सगळं काय होतं यार? मिसेस सायलीने त्या दिवशी स्वतःच्या गळ्यात मंगळसूत्र घातलेलं नव्हतं, तेव्हा मला वाटलं की कदाचित मधुभाऊंच्या प्रेशरखाली येऊन त्या आमचं नातं मान्य करत नाही आहेत, परंतु आत्ता
मी पाहिलं त्यांच्या गळ्यात ते मंगळसूत्र होतं. मग त्यांना जर हे नातं निभवायचं आहे तर त्या मला असं एकट्याला सोडून कशा काय निघून जाऊ शकतात. त्यावरती चैतन्य अर्जुनला म्हणतो की मला असं वाटतंय की सायली वहिनी हे स्वतः मुद्दाम करत नाही आहेत. नक्कीच त्या अजूनही मधुभाऊंच्या प्रेशर खालीच असतील. मधुभाऊंनी तुझ्याबद्दल खूप मोठा गैरसमज करून घेतला आहे अर्जुन. तुला सर्वात आधी तो गैरसमज दूर करावा लागेल. अर्जुन चैतन्याला म्हणतो की मला तेच तर कळत नाहीये चैतन्य. मधुभाऊंना समजावू कसं? मिसेस सायलीही असं तडकाफडकी निघून गेले आहेत. आता मी कुसुमताईंशी कॉन्टॅक्ट करण्याचा प्रयत्न केला परंतु त्यांचा फोनही बंद येतोय. मिसेस सायली नक्की कुठे गेल्यात ते कसं कळणार? आपल्याला एवढं माहिती आहे की ते कोल्हापूरमध्ये गेलेत, परंतु तिथे नेमकं कुठे? नाही चैतन्य, मी अजिबात गप्प बसणार नाहीये. मी सायलीला असं माझ्या आयुष्यातून दूर नाही जाऊ शकत. आणि चैतन्याला घेऊन अर्जुन आता घरी जायला निघतो. परंतु जात असताना अर्जुन नुसता सायलीचा विचार करत असतो. अगदी बेभान झालेला असतो. त्यानंतर घरी जाता क्षणी अर्जुनने कोल्हापूरला सायलीच्या पाठोपाठच जाण्याचा निर्णय घेतलेला असतो. परंतु सायली त्याच्या प्रेमाचा स्वीकार न करता तशीच निघून गेली याचा अर्जुनला खूप मोठा धक्का बसलेला असतो. तर चैतन्य अर्जुनला घरी घेऊन येतो. परंतु अर्जुन अजूनही सायलीचा विचार करत असतो. घरी आल्यानंतर देखील तो पूर्णपणे कोलमडून गेलेला असतो. त्यालाच कळत नसतं की सायली विचित्र का वागते. घरी आल्यानंतर चैतन्य तर आता कोल्हापूरला जाण्याची तयारी करत असतो. तो त्याच्या रूममध्ये असतो. परंतु अर्जुन इकडे सायलीच्या आठवणींमध्ये स्वतःला कुढत ठेवतो आणि अचानकपणे अर्जुनला हा धक्का सहन होत नाही. अर्जुनला चक्कर यायला लागते आणि मिसेस सायली प्लीज मला सोडून जाऊ नका. मिसेस सायली असं म्हणत अर्जुन तिथे आता बेशुद्धच होतो. ज्यावेळी चैतन्य अर्जुनकडे रूममध्ये येतो पाहतो तर त्याला मोठा धक्काच बसतो. कारण अर्जुन खालती कोलमडून पडलेला असतो. चैतन्य जोराचाच अर्जुन अशी हाक मारतो. नेमकी ती हाक खालती असणाऱ्या कल्पना, प्रिया, अस्मितापर्यंत पोहोचते आणि अर्जुन प्लीज उठ, तुला काय झालंय असं म्हणत चैतन्य आता पूर्ण घाबरून जातो. तेव्हा अर्जुन फक्त त्याच्या तोंडून मिसेस सायली प्लीज थांबा असंच वाक्य निघत असतं. तेव्हा चैतन्य कसाबसा तरी अर्जुनला सावरण्याचा, त्याला उठवण्याचा प्रयत्न करत असतो. तो अर्जुनच्या तोंडावरती पाणीही मारतो परंतु अर्जुन हा उठतच नसतो आणि फक्त त्याच्या तोंडी सायलीचंच नाव असतं. इतक्यात कल्पना, पूर्णाची, त्याचबरोबर अस्मिता, प्रिया देखील घाबरून वरती आलेले असतात. तर चैतन्य जोराचा हाका मारत त्या सगळ्यांना बोलावून घेतो. इतक्यातच अश्विनही तिथे येतो. अश्विन पटकन अर्जुनला चेक करतो. तेव्हा कल्पना, पूर्णाची आता घाबरून गेलेले असतात. तर अश्विन तिथे सांगतो की दादाने कशाचं तरी खूप जास्त टेन्शन घेतलं आहे आणि स्ट्रेसमुळेच त्याला अचानकपणे गुंगी आले आहे. परंतु मम्मा तुम्ही काळजी करू नका, दादाला मी काही होऊ देणार नाहीये, मी आहे ना असं म्हणत तिथे आता अश्विन त्यांचं सांत्वन करत असतो. कल्पना चिडते आणि ती चैतन्याला जाब विचारते की चैतन्य नक्की झालंय तरी काय. तेव्हा चैतन्य घडला सगळा प्रकार सांगतो की कसं अर्जुन स्टँडवरती गेला आणि त्यानंतर सर्वांच्या समोर त्याने सायलीवरच्या प्रेमाची कबुली दिली. परंतु सायली अर्जुनच्या आयुष्यातून कायमची कोल्हापूरला निघून गेली आहे. आता हे सत्य ऐकता क्षणी पूर्णाची, कल्पनाला मोठा धक्का बसतो. परंतु प्रिया, अस्मितासाठी आनंदाची बातमी असते आणि प्रिया मनोमन आता विचार करते की वा सायली, माझं काम तर तू स्वतःच सोपं करतेस. तू इकडे अर्जुनच्या आयुष्यातून दूर गेली. आता लवकरच त्या म्हातारीच्या मनामध्ये मी स्वतःचं स्थान निर्माण करेन आणि असं पक्कं स्थान निर्माण करेल की ती स्वतः माझं आणि अर्जुनचं लग्न लावून देईल. प्रिया दिवसाढवळ्या स्वप्न पूर्ण न होणारं स्वप्न पाहते. आता प्रियाला आयती संधी मिळालेली असते. सायलीबद्दल नको नको ते पुन्हा कल्पनाच्या मनात भरवते. ती चैतन्याच्या पुढे मुद्दामच म्हणते की काय, सायलीने अर्जुनचं प्रेम साधं ॲक्सेप्ट देखील केलं नाही, साधं ढुंकूनही त्याच्याकडे पाहिलं नाही. पूर्णाची पाहतेस ना ती सायली किती निर्दयी आहे ते. तिने फक्त अर्जुनचा स्वतःपुरता वापर करून घेतला. आता तिचे मधुभाऊ जेल बाहेर आहेत ना आणि इथे सुभेदारांची घरचे दरवाजे तिच्यासाठी बंद झाले आहेत. मग सायलीला सुभेदारांच्या घरात परत येताच येणार नाहीये. मधुभाऊंना देखील तिने आता सोडवलं आहे. तिचं काम तर संपलं. तिला माहिती आहे पुन्हा ती सुभेदारांच्या दाराशी आली तर तिला कोणी स्वीकारणार देखील नाहीये. म्हणून स्वतःचं काम साधून ती अर्जुनला अशीच सोडून निघून गेले आहे आणि आपला अर्जुन बिचारा तिच्या विरहात स्वतःला त्रास करून घेतो आहे. इतका की त्या तिच्या त्रासामध्ये स्वतःला तो बर्बादच करतोय.
आज त्याची अर्जुनची होणारी अवस्था मला देखील पाहवत नाही आहे पूर्णाची. हे सगळं जे घडतंय ना ते फक्त आणि फक्त सायलीमुळेच घडतंय. आता प्रिया सगळं काही प्रकरण सायलीवरतीच थोपवते. तेव्हा चैतन्य म्हणतो की 1 मिनिट, आपल्याला सगळं काही माहीत नाही आहे. सायली वहिनी असे वागणं शक्यच नाही आहे. ते अर्जुनला सोडून जाणं शक्यच नाही आहे. नक्कीच ती मधुभाऊंच्या प्रेशरखाली आली असावी. आणि आपल्याला ज्या गोष्टी माहिती नसतात ना तर मी त्याबद्दल खरंच बोलूच नाही. नक्की काय घडलं होतं हे तुला माहिती नाही आहे, त्यामुळे इथे तू गप्पच बस. चैतन्य तिथे प्रियाचीच बोलती बंद करतो. तेव्हा अस्मिता म्हणते की चैतन्य, तू जास्तच बोलतोय असं वाटत नाही आहे का? आता त्यांच्या तिघांमध्येच वाद चालू होतात. तेव्हा तिथे कल्पना म्हणते की तुमचं नक्की चाललंय तरी काय? आणि तन्वी, उगाचच आमचे कान भरू नकोस. इथे माझ्या अर्जुनची झालेली अवस्था मला पाहवत नाही आहे. त्याला इतका त्रास होतो आहे. आणि चैतन्य म्हणतोय तेही बरोबर आहे. नक्की काय घडलंय? त्या मुलीने असा निर्णय का घेतला हे देखील आपल्याला माहीत नाही आहे. उगाचच तर्कवितर्क लावण्यात काहीच अर्थ नाही आहे. अर्जुन ज्यावेळी शुद्धीवरती येईल त्यानंतर सगळं सांगेलच आपल्याला. तुम्ही जा बरं खालती, असं म्हणत कल्पना चक्क प्रियाला तेथून हाकलवूनच देते. परंतु तोचपर्यंत अर्जुनने सायलीवरच्या प्रेमाची कबुली दिल्याची व्हिडिओ अचानकपणे व्हायरल झालेली असते. आणि नेमकी ही बातमी मधुभाऊंपर्यंत पोहोचते. आणि मधुभाऊ तिथे आता मनोमन विचार करतात की मी सायलीला अर्जुनपासून दूर करून चूक तर केलेली नाही आहे ना. कारण मला वाटत होतं की अर्जुन सुभेदार सायलीच्या भावनांशी खेळतोय. स्वतःच्या स्वार्थासाठी तो फक्त तिचा उपयोग करून घेतोय. परंतु आज त्याने चक्क सर्वांच्या समोर तिच्यावरच्या असणाऱ्या प्रेमाची कबुली दिली. म्हणजे अर्जुनचं प्रेम खरं आहे तर मग मी खूप मोठी चूक केली आहे. अर्जुन सायली या दोघांचंही नातं तोडून त्यांच्या नात्यात दुरावा आणून मधुभाऊंना आता गिल्टी फील होत असतं. आता पुढे मधुभाऊ नक्की काय करतील? ते सायलीला परत बोलावून घेतील का? आणि त्यानंतर बेशुद्ध असलेल्या अर्जुनचं पुढे नक्की काय होईल? तो शुद्धीत येऊन घरच्या सर्वांना स्वतःचे सगळी परिस्थिती सांगू शकेल का? तिथे कल्पना पूर्णा आता नक्की काय निर्णय घेतील ते पाहणं तितकंच मनोरंजक